श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, नीट परीक्षा रद्द करा, कोर्टाचा काय निर्णय जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रवेश प्रक्रिया, सर्व शैक्षणिक अपडेट, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी योजना, सरकारी नोकरी या सर्वांची माहिती भेटेल. तर नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचप्रमाणे नाना फाउंडेशन 7.com या वेबसाईटला गुगलवर सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व शासनाचे GR आणि वेळोवेळी शैक्षणिक अपडेट भेटेल. तर नक्कीच गुगलवर सर्च करा. तर बघूयात नीट परीक्षा संदर्भात सर्वात मोठी अपडेट. तर बघा, देशभरातील जी नीट परीक्षा आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. कारण या ठिकाणी मोठा स्कॅम झाल्याचा आरोप हा केला जात आहे. नीट परीक्षा संदर्भात सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे की नीट परीक्षेमध्ये काही गैरप्रकार घडलेला आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी काँग्रेसने शुक्रवारी केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यात भ्रष्टाचार झाला असल्यास ती परीक्षा तात्काळ रद्द करावी अशा प्रकारची मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे. एकीकडे विरोधकांनी टीका केली असतानाच भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी हे टीकास्त्र सोडलेले आहे आणि सध्या ते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे देशभरातील जे नीटचा आक्षेप घेत आहेत त्यामध्ये मंत्र्यांनी देखील आता सुरामध्ये सूर मिसळलेला आहे. ती नीट परीक्षा रद्द करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. लेटेस्ट अपडेट अशी आहे की त्यांची CBI चौकशी करण्याची देखील मागणी झालेली आहे आणि हे प्रकरण आता कोर्टात जाऊ शकतं. त्यामुळे यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत त्यांना आता ऍडमिशन भेटेल की नाही हा देखील सस्पेन्स आहे. ही परत परीक्षा होईल का, अशा देखील बरेच प्रश्नांची उत्तरं येण्याची बाकी आहेत. वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. तुम्हाला सर्वांना विचारतो की नीट परीक्षा ही परत झाली पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. नीट परीक्षेत गैरव्यवहार झाला त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे. महाराष्ट्रातील नाही, अख्ख्या देशातील विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे. जे मुलं गरीब असतात, काबाड कष्ट करतात, त्यांचे आई वडील कसं तरी पोटाचा चिमटा मारून पैसे कमावतात आणि त्या पोरांना शिक्षणासाठी पैसे देतात. त्या जर मुलांनी एवढा अभ्यास करून त्याला जर मार्क त्यांच्या गुणवत्तेनुसार मिळत नसतील आणि जर वरच्या लेवलला एवढी सेटिंग होत असेल, ते मुलंच परीक्षेत पास होऊन आउट ऑफ मारतात. 720 पैकी 720 ज्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते त्या परीक्षेत एवढे गुण मिळणं हे शक्य नाहीये, कदापि शक्य नाही. आणि जवळपास 67 विद्यार्थी हे टॉप करतात. आतापर्यंत नीट परीक्षेमध्ये सरासरी 1-2 मुलांनाच आउट ऑफ मार्क मिळाले आहेत. तर यावर्षी 67 मुलांना आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत. असे बरेच काही प्रश्न आहेत. त्याच्यामुळे नीट परीक्षा ही वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देखील आता नीट परीक्षा तातडीने रद्द करावी अशा प्रकारची मागणी केली आहे. नीट परीक्षेमध्ये पारदर्शकता असायला पाहिजे अशा प्रकारे देखील आता विद्यार्थी पालक मागणी करत आहेत आणि काही विद्यार्थी पालकांनी आंदोलन देखील केलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक होऊ द्या. या सर्वांवर उत्तर दिलेलं आहे NTA अर्थातच नॅशनल टेस्टिंग एजन्सी की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्याचे त्यांनी नाकारलेले आहे. NCERT पाठ्यपुस्तकामध्ये झालेला बदल आणि परीक्षा केंद्रामध्ये गमावलेला वेळ यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले, परंतु ग्रेस मार्क कुठल्या आधारे दिलेत, किती मार्क कशाला दिलेत याचा काही खुलासा अद्यापही नाहीये आणि कुठल्या मुलांना दिलेले आहेत आणि कशामुळे दिलेले आहेत याची पूर्ण माहिती देखील आणखीन अद्याप भेटलेली नाहीये. आता NTA ने ही जरी सांगितलेलं आहे की गैरप्रकार झालेला नाही, परंतु वास्तविकता पाहता भरपूर याच्यामध्ये स्कॅम झालेला आढळत आहे. आपल्या देखील मुलाला किती मार्क पडले कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आपण नीट परीक्षा संदर्भात काय सुझाव आणि काय सल्ला देऊ इच्छितात कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. जर अशा प्रकारे परीक्षांमध्ये घोळ होत असेल तर गरिबाच्या मुलांनी काय करायचं आणि याची दखल नक्कीच महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी घेतली पाहिजे. याचा पाठपुरावा केला पाहिजे. सगळ्यात आधी दुसऱ्या राज्यातील तामिळनाडू मधून हा मुद्दा उचलला गेला, त्यामुळे हा देशात व्हायरल झाला. महाराष्ट्राचे सुसज्ञ नेते असतील त्यांनी एकत्रित येऊन या गोष्टीचा फडसा पाडला पाहिजे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला यांना न्याय भेटला पाहिजे. तर परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.